मालवणी गेट क्रमांक 8 आणि अब्दुल हमीद मार्गावर रस्त्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी जुने ड्रेनेज काढलेला नाही, त्यावर माती टाकून थोडकंच काम केलं जाते। नवीन ड्रेनेज बांधलेला नाही, रस्त्यावर धूपपट्टी लावून काम उरकलं जातं। या कामात लाखो रुपयांचा अपव्यय झाला आहे। रस्ते विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे। सामाजिक कार्यकर्ते सम्राट बागुल यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सम्राट बागुल आज मालवणी गेट क्रमांक 8 इथे उभा आहे आणि मालवणीमध्ये एक धमाकेदार पुढे मुंबईमध्ये आज पावसाचं थैमान आहे आणि जागोजागी इथे संपूर्ण भागामध्ये इथे पाणी शिरलेलं आहे। आणि मी तुम्हाला दाखवू शकतो काय। आता मी मालवणी गेट नंबर 8 अब्दुल हमीद मार्गावरती आहे आणि अब्दुल हमीद मार्गावरती मी जिथे थांबलोय तिथे तुम्ही बघू शकता का ही जी ड्रेनेजची लाईन आहे ही मेघा कंपनीकडून बनवण्यात आली होती। हे बघू शकता की 2023 चा जो फंड आहे मेघा कंपनीला, तो यांच्या मार्फत हे एका बाजूची जी ड्रेनेजची लाईन आहे ते मेघा कंपनीकडून बनवण्यात आली। आणि हा जो सीसी रस्ता आहे या सीसी रस्त्याच्या पॅचेसचं काम हे मेघा कंपनीकडून करण्यात आले पूर्ण। आणि या मेघा कंपनीने इथे एवढा मोठा भ्रष्टाचार केला आहे, त्या रस्ते कामामध्ये एका बाजूची ड्रेनेज बनवली आणि दुसऱ्या बाजूची ड्रेनेज बनवण्यात आलेली नाही, म्हणजे संपूर्ण एक नाला। आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे, मी तुम्हाला दाखवतो मी भ्रष्टाचार होतात। या भ्रष्टाचाराची मी संपूर्णपणे तुम्हाला माहिती देत आहे। मेघा कंपनीने पूर्ण एक नाला खाल्ला, तर माझी संजय बोरसे साहेबांना मी सुद्धा संपूर्ण कागदपत्रे पाठवून मी त्यांना कारवाईची मागणी केलेली आहे। या रस्त्याच्या कामाची खोदकाम करून पुन्हा इथे ड्रेनेज बनवण्यात यावे। आणि दुसरं शरद शिंदे साहेब आहे, त्या शिंदे साहेबांना मी वारंवार फोन करत आहे, मात्र अद्याप माझा काही फोन उचलण्यात आलेला नाही। याची संपूर्ण तक्रार मी पूर्ण मनपा आयुक्त, मुख्यमंत्री आणि रस्ते विभागाला केली आहे। एकंदरीत म्हणजे याच्यामध्ये जे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी व्हावी अशी एक माझी मागणी आहे। आणि मेघा कंपनीने जे थुकपट्टीचं काम केलं आहे त्या मेघा कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं आणि याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। दुसरी माझी मागणी अशी आहे की भूषण गगराणी साहेबांनी यांना 31 मे पर्यंत रस्ते बनवण्याची यांना अल्टिमेटम सूचना दिली होती, परंतु 31 मेच्या अंतर्गत अशी थुकपट्टी लावून असा हा नाळा गिळून हे लोकांनी संपूर्णपणे भ्रष्टाचार केला आहे। माझी अभिजित बांगरला सुद्धा माझी नम्र विनंती आहे, तुम्ही मंत्री साहेबांना घेऊन तुम्ही गोरेगावला जाता, मालाडला जाता, पण तुम्हाला एकंदरीत मालवणीमध्ये येऊन या मेगा कंपनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याची सुद्धा निरीक्षण करण्यात यावे। यांचं देयक जे पेमेंट असतं ते पेमेंट सुद्धा यांचं इथे थांबवण्यात यावे। अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर। बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।